जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम। यो जातो मरुदशंजक्षति तले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचनं सुपुण्यजनकं श्रीदासबोधाविजयम्। यकीर्त्या पठनेन सर्वदिशा स्वान्तापहारी सदा सोऽयमुक्तिकृक्षतो विजयते श्रीरामदासो गुरु। मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्या परिपावी प्रेमग्रासा महाराजा सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलवचनं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपते श्रीरामचंद्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। पण ग्रंथराज दासबोध यावर यथाशक्ती चिंतन करतोय। दशक 14 समास 7वा। काल आपलं ओवी क्रमांक 12 पर्यंत निरूपण झालं होतं। आज 13व्या ओवीपासून सुरुवात। ऐसी वृत्ती उदासीन त्याहीवरी विशेष आत्मज्ञान। दर्शन मात्रे समाधान पावती प्राणी श्रीराम। थोडासा मागचा संदर्भ आपण पाहूयात। काया वाचा जीवे प्राणे कष्टे भगवंता कारणे मने घेते धरणे भजन मार्गे। काया वाचा मनाने जो भक्त भगवंताच्या प्राप्तीसाठी कष्ट करतोय, ज्ञान संपादन करतोय, गुरुला शरण जातोय, आणि अशा माणसाच्या मनामध्ये सद्गुरु कृपेने अंतरापासून वैराग्य त्याचे जाणावे महद्भाग्य। त्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण होतं। श्रीरामचंद्रांनी अगस्त्य ऋषींना प्रश्न विचारला होता, माणसाचं भाग्य उदयाला आलंय कसं जाणावं? वैराग्य ते महद्भाग्य। अगस्त्य ऋषी म्हणाले, माणसाच्या मनामध्ये वैराग्य निर्माण होणं हे त्याचं भाग्याचं लक्षण आहे। अंतरापासून वैराग्यतेचे जाणावे महद्भाग्य। अंतःकरणापासून मनामध्ये वैराग्य निर्माण झालं। वरवरचं वैराग्य कामाचं नाही। लोलंगते एवढे अभाग्य अनेक नाही श्रीराम। माणसाचं जीवन आषाढभूत असलं, कोणीतरी आपल्याला काहीतरी देईल म्हणून करायचं आहे, म्हणजे तो मग परावलंबी होऊन जातो।
ज्याच्या अंतःकरणातनं वैराग्य निर्माण झाले तो कोणाकडूनच कशाची अपेक्षा करत नाही. मग एखादा मनुष्य म्हणेल की तुम्ही कुणाकडूनच कशाची अपेक्षा करत नाही, मग तुमचं प्रपंच कसा चालतो? मग तो वैराग्यशील मनुष्य म्हणतो, आम्ही काय कुणाचे खातो, तो राम आम्हाला देतो. पहा पहा मातेचे स्तनी, रक्त मांस मलघाणी, तेथे विमल दुग्ध आणो निकोड अर्पितो, तो राम आम्हाला देतो. त्याची भगवंतावर निष्ठा असते. आपलं ऐहिक जीवन कसं चालेल, पारमार्थिक जीवन कसं चालेल, तो पाहणारा तो समर्थ आहे ना. सकळ जीवांचा करतो सांभाळ, तुझं मोकली लायसे नाही. या शब्दावरती त्याचा पूर्ण विश्वास असतो. अंतरापासून वैराग्यतेची जाणावे बहत भाग्य, लोलंगते एवढे अभाग्य अनेक नाही श्रीराम. राजे राज्य सांडून गेले, भगवंता कारणे हिंडले, कीर्तिरूपे पावन झाले भूमंडळी श्रीराम. समुद्र वलयांकित राज्याचा त्याग करून चक्रवर्ती राजे सुद्धा जेव्हा त्यांच्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण होतं तेव्हा ते चक्रवर्ती राजे आपलं समुद्र वलयांकित राज्याचा त्याग करून सुद्धा भगवंताच्या प्राप्तीसाठी अरण्यात जात. भरत राजा समुद्र वलयांकित राज्याचा त्याग करून अरण्यात गेला. परीक्षिती राजा समुद्र वलयांकित राज्याचा त्याग करून भगवंताच्या चिंतनामध्ये राहिलेले 7 दिवस त्यांनी घालवले. म्हणजे मनुष्याच्या मनामध्ये वैराग्य निर्माण झालं ना की तो त्याला कशाचाही मोह राहत नाही. राजे राज्य सांडून गेले, भगवंता कारणे हिंडले, कीर्तिरूपे पावन झाले भूमंडळी श्रीराम. भगवंताच्या प्राप्तीसाठी सखा करावा भगवंत, त्या भगवंताला आपला मित्र करावा. त्याच्यासाठी सर्वस्व सोडायची वेळ आली ते सोडावं. सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा श्रीराम. सर्वस्वाचा त्याग करावा लागतो भगवंताच्या प्राप्तीसाठी. ऐसा जो का योगेश्वरतया अंतरी प्रत्ययाचा विचार, उकलू जाणे अंतर प्राणिमात्राचे श्रीराम. असा जो योगी आहे ज्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण झालेलं आहे असं योगी. ऐसा जो का योगेश्वर अंतरी प्रत्ययाचा विचार, त्याच्या अंतःकरणामध्ये आत्मप्रचितीचा आत्मविश्वास असतो की त्याला भगवंताच्या कृपेने आत्मप्रचिती झालेली आहे, गुरुच्या कृपेने आत्मप्रचिती झालेली आहे. अंतरी प्रत्ययाचा विचार, उकलू जाणे अंतर प्राणिमात्राचे श्रीराम. आणि असा हा योगी मनुष्य ज्याला आत्मप्रचिती आलेली आहे असा योगी तो समाजाचा अंतःकरण उकलू जाणे श्रीराम. एखादं पुस्तक उघडून वाचावं ना तसं त्याला प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये काय चाललंय ते कळतं, कारण तो त्याच्याशी समरस झालेला असतो ना. अद्वैत तत्वज्ञान प्रत्यक्ष तो अनुभवत असतो, त्यामुळे त्याला चराचराची दुःख दिसत असतात. इथपर्यंत काल आपण आलो होतो. ऐसी वृत्ती, आजचं सुरुवात. ऐसी वृत्ती उदासीन त्याहीवरी विशेष आत्मज्ञान, दर्शन मात्रे समाधान पावती लोक श्रीराम. म्हणजे अंतरी वैराग्य आहे आणि ज्याच्याजवळ आत्मज्ञान आहे अशा माणसाला पाहिल्याबरोबर समाधान पावती, समाधान मिळतं. कसं? दर्शन मात्र एक समाधान.
अशा सत्पुरुषाचं दर्शन जरी झालं आपल्याला तरी अंतःकरणामध्ये समाधान प्राप्त होतं. कारण ते समाधान त्यांच्याजवळच आहे. समाधान साधू जनाचे नियोगे. अशा अंतरी लखलखीत वैराग्य आणि आत्मज्ञान असा ज्या वेळेला संत सत्पुरुष आपल्याला भेटतो ना, दर्शन मात्र हे समाधान. त्याच्या केवळ दर्शनानेच आपल्या मनामध्ये आनंदाच्या लहरी निर्माण होतात. दर्शन मात्र हे समाधान. बहुतासी करी उपाय. इतर लोकांच्या पाया पडा असं सांगावं लागतं. त्या सत्पुरुषाला पाहिल्याबरोबर आपण नतमस्तक होऊन जातो. बहुतासी करी उपाय तो जनाच्या वाट्याने अखंड दयाचे हृदय भगवत रूप श्रीराम. तो अनेकांच्या कल्याणासाठीच जन्माला आलेला असतो. एकदिशी नसतो तो कधी. म्हणजे एके ठिकाणी राहून कार्य करत नाही. तो अखंड भ्रमण त्याचं चाललेलं असतं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. बहुताशी करी उपाय तो जनाच्या वाट्याने. प्रत्येकाला असं वाटतं की तो असावा, पण तो काही एके ठिकाणी थोडा जातोय. वाऱ्यासारखा तो फिरत असतो. अखंड दयाचे हृदय भगवत रूप. त्याच्या अंतःकरणामध्ये अखंड भगवंताचं चिंतन चाललेलं असतं. भगवत रूप तो भगवत स्वरूप झालेला असतो. जना दिसे हा दूषित परितो आहे सावचित्त अखंड दयाचे चित्त परमेश्वरी श्रीया. जनाला म्हणजे सामान्य माणसाला वाटतं काय हा मनुष्य एके ठिकाणी धड थांबत नाही, एके ठिकाणी काही करत. लोकांना वाटतं याचं चित्त ठिकाणावर नाही. जनास दिसे हा दुश्चित परी तो आहे सावचित्त. परंतु तो सावध आहे. कशाबद्दल सावध आहे? आपल्याला भगवंताची प्राप्ती हा मुख्य ध्येयाचा विषय आहे. त्याच्याविषयी तो सावध आहे. गीतेमध्ये सांगितले ना, तस्याम जागृती संयमी या निशा सर्वभूतानाम तस्याम जागृती संयमी. ज्या ठिकाणी सगळी माणसं झोपलेली असतात त्या ठिकाणी हा जागा असतो. म्हणजे काय रात्री सगळे झोपले तर हा जागा असा विषय का? तो नाही. म्हणजे सामान्य मनुष्य आत्मज्ञान प्राप्तीसाठी झोपलेला आहे. या निशा सर्वभूताना. सर्व माणसाला आपण आत्मस्वरूप आहो याविषयी अज्ञान आहे. आणि त्या ठिकाणी हा जागा आहे. तो म्हणतो मला सामान्य गोष्टीमध्ये रस नाही, मला रस आहे तो आत्मज्ञानामध्ये रस आहे. सामान्य माणसं सामान्य गोष्टीत रंगून गेलेली असतात. हा आत्मानंदामध्ये रंगून गेलेला असतो. निजानंदी रंग. गजानन महाराजांना पाहिल्याबरोबर ओळखलं ते नाही. कसं ओळखलं हो? निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला मौनेच नमस्कार केला चित्ती संतोष पाहुण्या. वास्तविकता गजानन महाराज उकिरड्यावर बसले होते. पत्रावळी विचारून शेतं खात होते. पण जी परिस्थिती आहे त्यामध्ये आनंद स्वरूप असणारा निजानंदी आत्मानंदामध्ये निमग्न असणारा हा सत्पुरुष त्यांनी पाहिला आणि मौनेचा नमस्कार केला. न बोलता त्यांनी नमस्कार केला. मौनेचा नमस्कार केला. कसा केला? चित्ती संतोष पाहुण्या. त्याला पाहिल्याबरोबर अंतःकरणामध्ये आनंदाच्या लहरी निर्माण झाल्या आणि त्यांनी त्यांना मौनेचा नमस्कार केला. चित्ती संतोष पाहुण्या. त्यांचं अंतःकरण समाधानपूर्वक भरून आलं, समाधानाने भरून आलं आणि ओळखले की हा सत्पुरुष आहे. हा आत्मस्वरूपामध्ये रममाण झालेला आहे. याला जगाचं भान काही राहिलेलं नाही. कोण काय जगाचं भान याचा अर्थ काय हो? आपल्याला कोणी म्हणेल का मग आपल्याला या देहाला कोणी चांगलं म्हणतंय वाईट म्हणतंय याच्याबद्दल आपल्याला जास्ती काळजी असते. आपल्याला कोणी नाव ठेवतील का काय? हा भगवंताच्या आत्मस्वरूपामध्ये रमण. कोणी चांगलं म्हणा कोणी वाईट म्हणा, त्याला त्याच्याशी काही पर्वा नसते. तो आत्मस्वरूपामध्ये रममाण झालेला असतो. म्हणून काय म्हटलंय पहा, बहुतासी करी उपाय जो जनाच्या वाट्या नये अखंड दयाचे हृदय भगवत स्वरूप. जनास दिसे हा दुश्चित
परित्वा हे सावचित्त अखंड दयाचे चित्त परमेश्वरी श्रीराम. त्याचं अखंड चित्त भगवंताच्या चरणामध्ये असतं. उपासना मूर्ती ध्याने अथवा आत्मानुसंधाने नाहीतरी श्रवणमनने निरंतर श्रीराम. आणि मनामध्ये त्याचं उपासदैवत मनामध्ये बघा, जिकडे पाहावे तिकडे तू दिसशी नाही ना. त्याचं कसं असं आहे, तो ज्या देवतेची उपासना करताना तीच देवता त्याला सर्वत्र दिसते. शंकराच्या मंदिरात गेला तर म्हणेल माझा हा सद्गुरू आज शंकराच्या रूपामध्ये बसलेला आहे. देवीच्या देवळात गेला तर तो म्हणेल आज माझ्या भगवंतानी माझ्या सद्गुरूने देवीचं स्वरूप घेतलेलं आहे. शनिवारी जो म्हणतो मारुतीच्या मंदिरात आज माझा सद्गुरू हनुमंतरायाच्या स्वरूपात उभा आहे. येथे उभा का श्रीरामा मनमोहन मेघश्यामा. पांडुरंगाच्या दर्शनाला समर्थ आलेत आणि विचारतात येथे उभा का श्रीरामा मनमोहन मेघश्यामा. काय केली अयोध्यापुरी येथे वसवली पंढरी. काय केला हनुमंत येथे पुंडलिक भक्त. काय केली सीतामाई येथे राही रुखमाबाई. त्याला आपलं आराध्य दैवत ज्या ज्या ठिकाणी दिसत असतं. उपासना मूर्ती ध्याने अथवा आत्मानुसंधाने, किंवा ज्यावेळेला निवांत आहे त्यावेळेला आत्मानुसंधानात निमग्न झालेलं असतं. नाही तरी श्रवणमनने निरंतर श्रीराम. नाही तर असा सत्पुरुष काही वाचन चाललेलं आहे, पठण चाललेलं आहे, कुठे काही एखाद्या सत्पुरुषाचं कीर्तन चाललेलं असेल, हा तिथे जाऊन बसेल. हा एखादा ज्ञानी मनुष्य एखाद्या कीर्तनाला जाऊन बसतो म्हणलं तर आपल्याला आश्चर्य वाटायला, ह्याला तर सगळं कळतंय, कशाला कीर्तनाला आलाय. मला सगळं काही कळतं हा अहंकार बाजूला ठेवून तो कीर्तनाला जात असतो. आपल्याला असं वाटतं मला किती अशा अनेक कीर्तनकार ऐकले, अनेक प्रवचनकार ऐकले. अरे तुझ्याकडे ज्ञान किती बाबा. हा ज्ञानी मनुष्य आहे तरी तो कीर्तनाला प्रवचनाला जातो. आपण ज्ञानी आहोत याचा अहंकार बाजूला ठेवलेला असतो त्याने. नाही तरी श्रवण मनने निरंतर श्रीराम. तो श्रवण करत असतो. नाहीतर जे काही त्यांनी गुरुकृपेने आत्मसात केलेलं आहे त्याचं चिंतन त्याच्या मनामध्ये चाललेलं असतं. पूर्वजांच्या पुण्यकोटी संग्रह असल्या गाठी तरी जैश्याची भेटी होय जनासी श्रीराम. मग असा सत्पुरुष आपल्याला भेटावं असं कोणाला वाटणार नाही. प्रत्येकाला वाटणार ना हा सत्पुरुष आपल्याला भेटावं म्हणून. पण अशा सत्पुरुषाची भेट आपल्याला केव्हा होते. पूर्वजांच्या पुण्यकोटी. आपल्या पूर्वजांनी अनेक प्रकारचं पुण्य गाठीला बांधलेलं असतं. ते पुण्य आपल्यापर्यंत आलेलं असतं आणि पूर्वजांनी केलेल्या पुण्यावरती आपल्याला अशा सत्पुरुषाची गाठ पडते. म्हणून असं म्हटलं ना, जया घरी श्रीराम सेवा तया घरी मज जन्म देगा देवा. आपल्या पूर्वजांनी जे काही नामस्मरणाची सेवा केली असेल, भगवंताची सेवा केली असेल, ती पुण्याही आपल्या पुढच्या पिढीला मिळते. आणि असं जे आपल्या पूर्वजांनी कमवलेलं पुण्य आहे ना, त्या पुण्यामुळे आपल्याला अशा सत्पुरुषाची गाठ पडते. पूर्वजांच्या पुण्यकोटी संग्रह असल्या गाठी तरी ऐशियाची भेटी होय जनासी श्रीराम. प्रचिती विण जे ज्ञान तो अवघा चनवान तेथे कैचे परत्र साधन प्राणी असे श्रीराम. एखाद्या माणसाजवळ ज्ञान भरपूर असेल, एखाद्या माणसाजवळ समोरच्या माणसाला समजून सांगण्याची कला पण असेल, पण त्याच्याजवळ जर आत्मज्ञान नसेल तर ते ज्ञान काय कामाचं आहे. प्रचिती वीण जे ज्ञान तो अवघाच्या मान तेथे कैचे परत्र साधन प्राणी असे श्रीराम. या कारणे मुख्य प्रते प्रचिती वीण कामाने उपायासारखे अपाय शहाणे जाणते श्रीराम. म्हणून या कारणे मुख्य प्रत्यय, म्हणून यासाठी काय पाहिजे, मुख्य अनुभव पाहिजे. या कारणे मुख्य प्रत्यय प्रचिती वीण कामाने. त्या सत्पुरुषाची आपल्याला प्रचिती आली पाहिजे की याच्याजवळ एवढं ज्ञान आहे. काय ज्ञान? आत्मज्ञान आहे. उपायासारखा अपाय शहाणे जाणते श्रीराम. ज्ञानी माणसं जाणतात की कुणाला शरण जावं, कुणाकडून ज्ञान संपादन घ्यावं करावं. खूप कीर्तनकार, खूप प्रवचनकार आहे, पण
मामासाहेब दांडेकर म्हणा, असे जे कीर्तनकार होऊन गेले, धुंडा महाराज देगलूरकर, मग यांच्याजवळ काय आत्मज्ञान प्रचिती, त्यांचं कीर्तनाला गर्दी बघा. त्यांच्या कीर्तनाला लोक चातुर्मासामध्ये वह्या घेऊन बसायचे, त्यांच्या मुखातनं वाक्य बाहेर पडलं की यांनी लिहून घ्यायचं. उपायासारखा अपाय शहाणे जाणते श्रीराम. कुणाजवळ गेल्यानंतर आपला आत्मोद्धार होईल हे ज्ञानी माणसं जाणतात आणि अशा सत्पुरुषाला शरण जातात. वेडे संसार सांडून गेले तर ते कष्टोचे मेले, तो इकडे अंतरले इहलोक परत श्रीराम. ज्ञानी मनुष्यही संसार सोडून जातो आणि वेडा मनुष्य समजा संसार सोडून गेला तर वेडा मनुष्य संसार सोडून गेला काय, त्याला इहलोकाचं सौख्य नाही आणि परलोकाचंही सौख्य नाही. पण एखादा ज्ञानी अंतरामध्ये वैराग्य निर्माण झाल्यानंतर जर सगळ्याचा त्याग करून गेला तर त्याला या ऐहिक जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होतेच आणि त्याच पुण्याने तो इथे का नाही स्वर्गात का. आता याची देही याची डोळा, त्याला मुक्तीचा सोहळा प्राप्त झालेला असला तर वरती आणखीन काय मिळवायचं शिल्लक राहत आहे. तेव्हा ते सगळं ऐहिक आणि परलौकिक सुख त्याला इथेच प्राप्त होतं. कुणाला, ज्ञानी माणसाला. म्हणजे दोघांनी प्रपंच सोडलाय, वेड्या माणसाने प्रपंच सोडलाय आणि ज्ञानी माणसाने प्रपंच सोडलाय. पण वेड्या मनुष्याला धड ऐहिक जीवनाचं सुख नाही आणि पारलौकिक सुख नाही, पण ज्ञानी माणसाला ऐहिक सुखही आहे आणि तो अनेक लोकांचा उद्धार करतो. तो एकटा तळून जात नाही. तरते न बुडवून द्यावे बुडते असे श्रीराम. ज्याला पोहता येतं त्या माणसाने दुसऱ्या माणसाला बुडू देऊ नये असा नियम आहे. म्हणजे एखाद्या माणसाला पोहता येत नाही, तो बुडत असेल तर ज्याला पोहता येतं त्यांनी त्याला वाचवलं पाहिजे. या कारणे मुख्य प्रत्यय प्रतिदेवीन कामा नाही, उपायासारखा अपाय शहाणे जाणते श्रीराम. वेडे संसार सांडून गेले तरी ते कष्टोचे मेले, तोहीकडे अंतरले हेलो परत श्रीराम. रागे रागे निघून गेला तर तो भांडोचे मेला, बहुत लोक कष्टी केला आपण हे कष्टी. प्रपंचामध्ये काय वादविवाद झाला म्हणून त्याला बाहेर गेला निघून. आता काही माणसं बघा प्रपंचामध्ये कटकट करायला लागले म्हणून ते वृद्धाश्रमात जातात आणि वृद्धाश्रमात जाऊन तिथे कटकट करतात. म्हणजे ज्याचा स्वभाव भांडण्याचा आहे तो घरात असला तरी भांडतो आणि बाहेर गेला तरी भांडतो. रागे रागे निघून गेला तरी तो भांडोची मेला, बहुत लोक कष्टी केला आपण हे कष्टी. अनेक लोकाला त्याने कष्टी केलेलं असतं आणि स्वतःही कष्टी होतो. निघून गेला परी अज्ञान, त्याची संगती लागले जन, गुरु शिष्य दोघे समान अज्ञान उपसेवन. आणि एखादा मनुष्य बाहेर गेलेला आहे, तो स्वतः अज्ञानी आहे पण नुसता साधू संतांचा वेश घेतला आहे आणि हा अडाणी आणि हा एक साधू आहे असं समजून त्याच्या नादी लागले ते हे अडाणीच. कारण याच्याजवळच काही नाही तर हा शिष्याला काय देणार. आशाबद्धी अनाचारी निघून गेला देशांतरी तरी तो अनाचाराची करी जनामध्ये श्रीराम. एखादा आषाढभूत मनुष्य असेल तो गेला तर तो तिथे जिथे जाईल तिथे आपल्याला पैसे कसे मिळतील हेच बघणार. गृही पोटे वीण कष्टी येऊन निघून जाते, त्या ठाई मारती चोरी भरता श्रीराम. घरामध्ये काही कमवता येत नाही म्हणून निघून गेला, बाहेर गेल्यानंतर चोऱ्या करायला लागला, लोक त्याला धरून बडवतात. म्हणजे घरातही सुख नाही बाहेरही सुख नाही. संसार मिथ्या ऐसा कळला, ज्ञान समजून निघून गेला, त्याने जनपावर केला आपण ऐसा असला. म्हणून संसार हा मिथ्या आहे, खोटा आहे असं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपल्याला आत्मज्ञानाची प्रचिती पाहिजे म्हणून तो एखाद्या सत्पुरुषाला शरण जातो, स्वतःचाही उद्धार करून घेतो आणि जनाचा उद्धार करतो. एके संगतीने तर ती एके संगतीने बुडती, या कारणे सत्संगती बरी पाहावी श्रीराम. म्हणजे खऱ्या संतांना शरण गेला तर आपला उद्धार होतो आणि ज्याच्याजवळ ज्ञान नाही अशा माणसाला शरण गेला तर तो बुडतोच पण हाही बुडून जातो. जेथे नाही विवेक परीक्षा तेथे कैची असेल दीक्षा, घरोघरी मागता भिक्षा कोठेही मिळे ना श्रीराम. विवेक पाहिजे, विवेकाचं ज्ञान पाहिजे. विवेक म्हणजे सारासार ज्ञान पाहिजे आणि आपल्याजवळ नसेल तर ते आत्मसात करता आलं पाहिजे. म्हणून चांगल्याची संगती धरावी, वाईटाची संगती धरू नये.
जो दुसऱ्याचे अंत जाणे देशकाळ प्रसंग जाणे तया पुरुषा काय गुणे भूमंडळी श्रीराम. जो ज्याला दुसऱ्याचा अंतःकरण कळतं, देश काळ प्रसंग याचं त्याला ज्ञान असतं. कुठल्या देशामध्ये कसं वागावं, कुठल्या काळामध्ये कसं वागावं. सगळाच काही काळ सारखा नसतो. काही वेळेला भरपूर पाऊस पडलेला असतो, काही काही वेळेला पाऊसच पडलेला नसतो. अशा सगळ्या काळामध्ये सामान्य माणसांशी कसं वागावं हे ज्याला कळतं त्याला विवेकी म्हटलेलं आहे. देश काळ प्रसंग जाणे तया पुरुषा काय गुणे भूमंडळी श्रीनाम. नीच प्राणी गुरुत्वाला तेथे आचाराची बुडाला वेदशास्त्र ब्राह्मणाला कोण कुसे श्रीराम. एखाद्या वाईट वृत्तीचा मनुष्य तो स्वतः मग गुरु म्हणून वागायला लागला तर त्याला मुळात शास्त्रज्ञान नाही हो. तो बाकी त्याला काय शिकवणार आहे. नीच प्राणी गुरुत्वाला तेथे आचाराची बुडाला वेदशास्त्र ब्राह्मणाला कोण कुसे. हा स्वतःही आचार करत नाही, लोकाला काही आचार करावून. ऐसे गुरु अडक्याचे तीन मिळाले तरी त्याजावे असं समर्थ म्हणतात. ऐसे गुरु म्हणजे जे स्वतः आचार करत नाही आणि दुसऱ्याला योग्य अशी शिकवण देत नाही. ऐसे गुरु अडक्याचे तीन मिळाले तरी त्याजावे असं म्हणतात. ब्रह्मज्ञानाचा विचार त्याचा ब्राह्मणाचे हो वर्णानाम ब्राह्मण गुरु ऐसे वचन श्रीराम. ज्ञानी माणसं आहे, हा ज्ञानी माणसाने शिकावा. ब्राह्मण कुणाला म्हटलं आहे, ज्याला ज्ञान ग्रहण करता येतं किंवा देता येतं त्याला ब्राह्मण म्हटलेलं आहे. ब्राह्मण बुद्धीपासून चळले आचारापासून भ्रष्टले गुरुत्व सांडून झाले शिष्याचे श्राम. त्यातनं समजा तुम्हाला ब्राह्मण कुळात जन्म मिळाला असेल आणि ब्राह्मण कुळामध्ये जन्म मिळून सुद्धा तुम्ही ब्राह्मणाची नित्य कर्तव्य त्याला षटकर्म सांगितले ते तो करत नसेल तर हा याच्याकडे असणारं गुरुत्वपद तर गेलंच आहे, पण हा दुसऱ्याचा शिष्य होऊन बसतो. कित्येक दावा मलका जाते, कित्येक पिराज बसते, कित्येक तुरुक होते आपल्या इच्छेने. कित्येक लोक निराळा पिराला शरण जातात, त्याला शरण जाता आपला धर्माचा त्यागही करतात, कारण अज्ञान आहे ना. ऐसा कलियुगीचा आचार कोठे राहायला विचार पुढे पुढे वर्णसंकार होणार आहे. असा कलियुगाचा अवतार आहे, कलियुगाचा आचार आहे. की माणसाला चांगलं काय वाईट आहे कळत नाही, वाईटाचं म्हणजे प्रलोभन जास्ती असतं. आता बघा, दुधाच्या दुकानात गर्दी जास्ती का दारूच्या दुकानात गर्दी जास्ती, आपला आपण विचार केला तर आपल्याला कळतं. माणसा हे कलियुग आहे, या कलियुगामध्ये वाईटाचं आकर्षण माणसाला जास्ती असतं. ऐसा कलियुगीचा आचार कोठे राहायला विचार पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. पुढे पुढे वर्णसंकर होणार. गुरुत्व आले निश्चयात ही काही एक वाढली बनते शूद्राचार उडीची ब्राह्मणाचा श्रीराम. हे ब्राह्मणास कळेना त्याची वृत्ती डोळेना मिथ्याभिमान गळेना मूर्खपणाचा श्रीराम. समाजात काय चाललंय याच्याकडे ज्याचं लक्ष नाही त्याला मोठेपणा कुठून मिळणार आहे. राज्य नेले मिळेंचे छत्रे गुरु नेले कुपात्रे आपण आरत्रे ना परत्रे काहीच नाही श्राम. राज्य मुसलमानाने घेतलं म्हणाले, इतर परदेशातल्या लोकांनी घेतलं, आपला आचारही नाही आणि विचार नाही, अशा माणसाला काय म्हणावं. ब्राह्मणास ग्रामीणीने बुडवले विष्णूने वत्स मिरवले त्यात विष्णूने श्रापले परशुरामे. त्यात विष्णूने श्रापले परशुरामे श्रीराम. ब्राह्मण त्याला सांगितलेला आचार विचार जर करत नसेल तर त्याला कोणी विचारत नाही. आम्हीही त्याची ब्राह्मणा दुःखे बोलले वचन वडील गेले ग्रामणीकडून आम्हा भोवते श्रीराम. आम्ही सुद्धा म्हणले ब्राह्मण कुळात जन्माला आलो, पण ब्राह्मणाचा आचार जर ब्राह्मणच पाळत नसतील तर आम्ही तर काय करावं असं समर्थ म्हणतात. सांगायचा आम्ही प्रयत्न करतो, पण ते जर स्नान ब्राह्मणाच्या कुळात जन्माला आले पण स्नान नाही, संध्या नाही, जप नाही, तप नाही असं करत असतील तर त्यांना समाजाने दिलेलं मोठेपण जर टिकवता येत नसेल तर काय करणार. आम्ही त्याची ब्राह्मणा दुःखे बोलले वचन वडील गेले ग्रामणीकडून आम्ही भूत आम्हा भोवते श्राम. आताचे ब्राह्मणे काय केले अन्न मिळे नाहीसे झाले तुम्हा भूतांचे प्रती झाले किंवा नाही. आताच्या ब्राह्मणाने काय केलं होणार आहे, कसं वागतात हे समाज पण पाहतोय. बरे वडिलास काय म्हणावे ब्राह्मणाचे अदृश्य जाणावे प्रसंगी बोलले स्वभावे क्षमा केले पाहिजे श्रीराम. ज्ञानी मनुष्य जर त्याला मिळालेल्या परंपरेत ज्ञान ग्रहण करत नसेल तर काय करावं असं समर्थ म्हणतात. त्याला वडिलांना दोष देण्यात तरी काय अर्थ. वडिलांनी सगळं संपादन करून ठेवलं आहे, पण मुलगा जर ते पुढे चालवत नसेल तर त्याला काय म्हणावं.
इति श्री दासबोधे कृषीसमाधे युगधर्म निर्गुण नाम सभा सप्तम श्रीराम समर्थ श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. 7वा समास या ठिकाणी पुरा झाला. ओवी क्रमांक 40 12 ते 40. झाले साधनाचे फळ संसार दाहला सफळ निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. हिशेब झाला मायेचा झाला निवाडा तत्वाचा साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्ने जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले सहजचे अनुवाच्य झाले बोलता नाही श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे प्रत्येक खुणेसी वाणावे जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणाद्वारे घेता शोध मन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास साधके पहावे सावकाश घडता विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन हेचे प्रत्यास कारण प्रत्यय पहावा श्रीराम. देहे तमपाचा भूताचा कर्ता आत्मा तेथीचा आणि कवित प्रकार मनुष्याचा कशावरून श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मनुष्याचे ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा धाडा केला तर तो समुदाय उडाला तेथे कोण्या पदार्थाला आपले म्हणावे श्रीराम. ऐशी ही विचाराची कामे उगेच भ्रमणे भ्रमे जगदीश्वरी अनुक्रमे सकळ केले श्रीराम. इति श्रीदास बोधे कृषीसमाधे विमल ब्रह्मनिर्गुण नाम समास दशम श्रीराम समर्थ श्रीराम. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला श्रुतिशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला महानुभाव संत जनी अनुभव चाखेला अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जय दासबोध ग्रंथ राजा प्रसिद्ध आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोध. जय जय दासबोध नवविध भक्तिपंथे रामरूप अनुभवी चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी हरिहर हृदयीचे गुह्य प्रगट धावी बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी. जय जय दासबोध ग्रंथ राजा प्रसिद्ध आरती ओवाळीन विमळ ज्ञान बळबोधा. जय जय दासबोधा 20 ही दशकीचा अनुभव जो पाहे नित्यनेम विवरिता स्वये ब्रह्माची होय. अपार पुण्य गाठी तरी श्रवणाला आहे कल्याण लेखकाचे भाव गर्भ हृदयला आहे. जय जय दासबोधा ग्रंथ राजा प्रसिद्ध आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जय दासबोधा. जय जय रघुवीर समर्थ पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.